स्थानिक गुन्हे शाखेनं मारुती झेन गाडीच्या दारांच्या आत लपवलेली अवैध दारू हस्तगत करून 2 आरोपींना अटक केली आहे। दारू तस्करीची ही आयडिया पाहून पोलीसही चक्रावून गेलेत। चंद्रपुरात दारू तस्करांनी ही नवी युक्ती शोधली आहे। चंद्रपूर शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर जनता महाविद्यालय चौकात पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे पाळ ठेवली होती। अपेक्षित मारुती झेन गाडी चौकात थांबली। पोलीस पथकानं वाहनाला गराडा घातला। गाडीतील 2 आरोपी ताब्यात घेतले गेले आणि सुरू झाली वाहनांची तपासणी। मात्र पोलिसांना काही केल्या अवैध दारूचा मागमूस मिळेना। वाहनात दारूचा वास होताच, मात्र कारवाई पुढे सरकेना। शेवटी दाराच्या बाजू अधिक वजनदार असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी दारे उचकटून बघण्याचं ठरवलं आणि बघितलं तर काय, या दारांच्या आणि डिक्कीच्या आत लपवलेल्या देशी दारूचा वर्षावत झाला। यावरून मारुती झेन कारचा दारू तस्करीसाठी वापर होत असल्याचं उघड झालं। पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं या कारवाईत 5 पेट्या देशी दारू जप्त केली आहे। पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही बरेच गुन्हेगार दारू तस्कर हे वेगवेगळ्या युक्त्या करून वाहनाने दारू आणतात आणि आज रोजी गुप्त माहिती मिळाल्यावरून की एका झेनमध्ये दारू येत आहे, त्यावरून आम्ही PSI वगैरेकडे आणि त्यांचा चमू यांना माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनात त्या गाडीवर रेड करण्यासाठी रवाना केले। गाडी मिळालेल्या माहितीनुसार गाडी थांबवली असता गाडीमध्ये काही आढळून आले नाही, परंतु गाडीची बारकाईने तपासणी केली असता गाडीच्या 4ही दरवाजांमध्ये आणि मागचं जे डिक्कीचं गेट असते त्या गेटमध्ये एकूण 5 पेट्या देशी दारूच्या, ज्यांचे लेबल पण काढलेले होते, अशा मिळून आल्या। 2 आरोपी गाडीमध्ये मिळून आले आणि गाडी आणि 2 आरोपी आणून पुढील कारवाई आपण करीत आहोत। आणि अशाच यापूर्वीसुद्धा आपण बऱ्याच कारवाया केलेल्या आहेत आणि यानंतरसुद्धा अशाच प्रकारच्या दारूबंदीत कडक कारवाया, जास्तीत जास्त कारवाया करून दारूबंदीचा नाश करण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे। दारू तस्करीसाठी तस्करांनी कुठलंच वाहन सोडलेलं नाही। सिमेंटचे मोठे टँकर असो वा भाजीच्या गाड्या, दारूचा महापूर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलाय।